मी संदीप पांडुरंग जाधव पनवेलकर, सोसायटी फॉर ह्युमन ॲबिलिटी डेव्हलपमेंट एज्युकेशन अर्थात शेड एनजीओचा संस्थापक अध्यक्ष, पण त्याचबरोबर समाजामध्ये सामाजिक आणि कामगार क्षेत्रामध्ये कामगार शिक्षक म्हणून मी काम करतोय. मित्र हो, समाजातील तळागाळापर्यंत व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं, प्रशिक्षण शिबिरं, त्याचप्रमाणे संभाषण कौशल्य संवाद कौशल्य अशा वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं आजवर मी आयोजित केलेली आहे. माझे आदरणीय गुरु सिद्धार्थ मोरे सर, परेश चिटणीस सर, सुनील बाळाबाई कदम आणि माझे ज्येष्ठ बंधू प्रकाशजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील तळागाळापर्यंत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरं, संवाद शिबिरं, संभाषण कौशल्य शिबिरं मी आजवर आयोजित केली आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या महिला सक्षमीकरण शिबिराचं आयोजन केले. अशा शिबिरांमध्ये जाऊन तळागाळामध्ये अगदी आदिवासी पाड्यामध्ये सुद्धा जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या वतीने जी कामगारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिबिर आयोजित केली जातात, त्या शिबिरांचं आयोजन देखील मी केलेलं आहे. हे सर्व समाजकार्य ज्ञानदानाचं कार्य करत असतानाच मला प्रकर्षाने जाणवलं की समाजामध्ये व्यक्तिमत्व विकासाची उणीव आहे. आणि व्यक्तिमत्व विकासाची उणीव का, तर प्रत्येकाकडे संभाषण कौशल्य आणि संवाद कौशल्याचा अभाव आहे. आणि म्हणून मी ठरवलं की आपण यासाठी काहीतरी चांगलं ठोस कार्य केलं पाहिजे. मी स्वतः संभाषण कौशल्य हे पुस्तक लिहिलं, त्याच्या 2 प्रती आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत. 2000 प्रतींचं वितरण झालेलं आहे, विकल्या गेलेल्या आहेत, हातात विकल्या गेल्या. आणि हे सर्व करत असताना वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझे जे प्रशिक्षणार्थी होते, माझे विद्यार्थी होते, हितचिंतक होते, त्यांच्याकडून सातत्याने मला सांगण्यात येऊ लागलं की संदीप सर, तुम्ही हे जे काही ज्ञानदानाचं किंवा सक्षमीकरणाचं प्रशिक्षण देण्याचं कार्य करतायत हे आमच्या काही लोकांपुरता सीमित राहते, परंतु याची व्याप्ती वाढली पाहिजे, कारण समाजामध्ये या प्रशिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही या इंटरनेटच्या जगामध्ये सोशल मीडियाचा वापर करा. सोशल मीडियाचा वापर करून तळागाळातील समाजापर्यंत पोहोचा. आणि या त्यांच्या सर्व साधारण विनंतीचा मी गांभीर्यपूर्वक विचार करून आज या देशातल्या क्रांतीसूर्याची 199वी जयंती आहे. क्रांतीसूर्य, समाज सुधारक आणि सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 11 एप्रिल 2026 रोजी 199वी जयंती आहे. आणि या जयंतीच्या निमित्ताने मी माझे आदरणीय गुरु सिद्धार्थ मोरे सर, परेश चिटणीस सर, सुनील बाळाबाई कदम आणि माझे ज्येष्ठ बंधू प्रकाश जाधव साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी प्रशिक्षणाची शिदोरी घेऊन येण्यासाठी संदीप जाधव पनवेलकर यूट्यूब चॅनेलची सुरुवात करत आहे. या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, संभाषण कौशल्य अशा वेगवेगळ्या प्रशिक्षणाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. त्याचप्रमाणे समाजातील अनेक असे व्यक्तिमत्व आहेत की जे समाजापुढे येत नाहीत, परंतु त्यांचं कार्य मोठं आहे, त्यांनाही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे याच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून समाजातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील यांना देखील तुमच्या समोर आणून माहितीचा खजिना उपलब्ध करून देणार आहे. आणि हे सर्व करत असताना मला आवश्यकता असेल ती तुमच्या प्रेमाची, तुमच्या आशीर्वादाची. आजवर तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद दिलेत आणि याही पुढे तेच आशीर्वाद, तेच प्रेम मला द्याल यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून या यूट्यूब चॅनेलला आपण लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करून मला भरपूर आशीर्वाद द्या, मला भरपूर प्रेम द्या हीच विनंती करतो. कारण शेवटी हे संदीप जाधव पनवेलकर यूट्यूब चॅनल फक्त माझं नाही तर आपल्या सर्वांचं आहे याची मला खात्री आहे. म्हणून आपण सर्वजण या माझ्या संदीप जाधव पनवेलकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि फॉलो कराल अशी आशा बाळगतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.